नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा आहे ना, ती दिवसेंदिवस वाढत चालली आणि त्याचं कारण म्हणजे 6 जागांसाठी निवडणूक आहे, पण उमेदवार 7 आहेत. त्यात लढाई सुद्धा भाजप विरुद्ध शिवसेना अशी आहे. 6व्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक तर शिवसेनेकडनं संजय पवार आहेत. अशांमध्ये दोघांकडे काही आपलं असं पुरेसं संख्याबळ नाहीये. म्हणजे आधी जे 5 उमेदवार निवडून गेल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्याकडे किंवा महाविकास आघाडी ज्यांच्याकडे जे संख्याबळ उरते ते काही इतकं इनफ नाहीये की त्या दोघांच्या जोरावर त्यांचे उमेदवार हे राज्यसभेवर निवडून जातील. त्यामुळे त्यांची जी अख्खी मदार आहे ती आहे सगळी अपक्ष किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यावर ते पूर्णतः डिपेंडेंट आहेत. आता अशा परिस्थितीत अपक्षांना मनवण्याचं काम सुरू आहे, जे छोटे पक्ष आहेत त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये जेव्हा राज्यसभेमध्ये राज्यसभेसाठी विधिमंडळात जेव्हा ॲक्च्युली वोटिंग होईल त्यावेळेला सुद्धा एकाही आमदाराने मतपत्रिकेमध्ये एक जरी चूक केली तरी सुद्धा ती मतपत्रिका ही अवैध ठरू शकते आणि परिणामी ते जे मत आहे ते बाद ठरू शकतं आणि त्याचा सुद्धा परिणाम या 6व्या जागेचा जो उमेदवार आहे त्याच्यावर पडू शकतो. शिवसेना किंवा महाविकास आघाडी एकीकडे आणि दुसरीकडे भाजप त्यांचं संख्याबळ आत्ताच कमी आहे. त्याच्यामध्ये जर त्यांच्याच आमदारांनी कुठली चूक केली आणि त्याच्यामध्ये ते जर ती मतपत्रिका आणि परिणामी त्या आमदाराचं मत हे बाद ठरलं तर त्याच्यामुळे सुद्धा या 6व्या जागेवर जो उमेदवार आहे त्याला विजयी करण्यामध्ये याचा फटका मात्र बसू शकतो. आणि त्याच्यामुळेच आज आपण याच गोष्टी समजून घेणार आहोत की या मतपत्रिका जेव्हा आमदार तो भरत असतो त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या चुका केल्या तर ती मतपत्रिका बाद ठरू शकते. त्या मतपत्रिका भरताना आमदारांनी नेमकी काय काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारचे नियम असतात ही मतपत्रिका भरताना, याच सगळ्या गोष्टी आपण आता पुढच्या काही मिनिटात समजून घेणार. मतपत्रिका ही साधारण अशा पद्धतीने असते असं आपण समजू. आताच्या घडीला 6 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे, पण उमेदवार मात्र 7 आहेत. अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये राज्यसभेची निवडणूक होतीये, त्याच्यामुळे ही मतपत्रिका भरताना काय चुका केल्या तर ती बाद होऊ शकते या सुद्धा गोष्टी समजून घेणं किंवा त्याचे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही अशी मतपत्रिका असेल तर एवढे कॅन्डिडेट तुमच्याकडे असतील, जसं की आपण आता बघतोय की 6 जागा आहेत पण उमेदवार मात्र 7 आहेत. अशा परिस्थितीत तिथे जो बॉक्स असतो त्याच्यातच तुम्हाला प्राधान्यक्रम तुमचा टाकावा लागतो. राज्यसभेच्या निवडणुकीत प्राधान्यक्रम असतो की तुमचा पहिला प्राधान्य कुठल्या उमेदवाराला आहे, दुसरा तिसरा कुठल्या उमेदवाराला आहे, या गोष्टी तुम्हाला याच्यात टाकायच्या असतात. सगळ्यात पहिला नियम म्हणजे की तुमचा जर हा उमेदवार आहे ABCDEF G हे 7 उमेदवार आपण ह्याच्यात पकडतोय, तुमचा प्राधान्य C ला असेल, तो तुमचा नंबर 1 चा प्राधान्य असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक आकडा असा टाकून तुमचा प्राधान्य त्याच्यात दाखवायचा की हा माझा पहिला प्राधान्य आहे. दुसरं प्राधान्य तुमचं F ला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 हा आकडा टाकावा लागतो. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम हे भरायचे. पण याच्यामध्ये एक काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे सुद्धा की एक हा आकडा केवळ एकाच उमेदवाराच्या समोर असला पाहिजे. C समोर सुद्धा एक आकडा किंवा A समोर सुद्धा एक आकडा असं जर टाकलं तर ही मतपत्रिका अवैध ठरू शकते. ही मतपत्रिका बाद होईल, म्हणजे त्या आमदाराचं मत हे गृहीत धरलं जाणार नाही, ते मत बाद होऊन जाणार. याच्यासोबतच आणखीन एक नियम सांगितलेला आहे, तो म्हणजे जसे की आत्ताची परिस्थिती की 6 उमेदवार आहेत पण 6 जागा आहेत पण उमेदवार मात्र 7 आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला जर केवळ एकाच एक किंवा दोघांनाच तुमचं प्राधान्य द्यायचं असेल आणि बाकीचे कॉलम तुम्हाला बाकीच्यांना प्राधान्य द्यायचंच नसेल तर तसा सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे व्हॅलिड आहे. म्हणजे 7ही ठिकाणी तुम्हाला प्राधान्य टाकणं बंधनकारक नाहीये. फक्त C आणि F एवढेच तुमचे प्राधान्य असतील तर तेवढं टाकून सुद्धा तुम्ही बाकीचे बॉक्स हे रिकामे ठेवू शकता. तिथे कुठल्याही प्रकारचं चिन्ह किंवा डॅश असं करून चालणार नाही. तेवढेच बॉक्स ते रिकामे ठेवलेत तरी सुद्धा ही मतपत्रिका व्हॅलिड राहू शकते. बाकीचे बॉक्स रिकामे सोडून फक्त तुमची जेवढे प्राधान्य आहेत तेवढेच भरायचे, तरच ही मतपत्रिका वैध ठरवली जाईल. त्याच्यासोबतच आणखीन एक ऑप्शन आहे, आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे की या नावांसमोर केवळ अंकच भरला पाहिजे. म्हणजे C हा तुमचा पहिला प्राधान्य असेल, त्या उमेदवाराला तुमचं पहिलं प्राधान्य असेल तर अशा परिस्थितीत त्याच्यासमोर हा एक आकडाच असला पाहिजे. तिकडे तुम्ही 1 असं जर लिहिलं तर ही मतपत्रिका अवैध ठरू शकते. तर म्हणजेच ज्याचा अर्थ की तुम्ही 1 किंवा कुठलीही खूण, सपोज अशी तुम्ही खूण केलीत किंवा असं तुमचं प्राधान्य दाखवलं तर मात्र ही मतपत्रिका तुमची अवैध ठरू शकते. ही मतपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही. परिणामी हे वोट जे आहे ते तुमचं रद्द होईल आणि त्याचा परिणाम हा थेट त्या उमेदवारावर, जो उमेदवार आहे त्याच्यावर हा परिणाम होऊ शकतो. पुढचा जो नियम आहे तो म्हणजे की एक आकडा आहे तशाच पद्धतीने रोमन जसे असतात तसे सुद्धा तुम्ही अंकाच्या नुसार तुमचं प्राधान्य दाखवू शकता. इंग्लिश आकडे सुद्धा टाकलेले चालतात किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये सुद्धा तुम्ही हे आकडे टाकलेत तरी सुद्धा ही मतपत्रिका अवैध असते. मराठीच किंवा देवनागरीच एक आकडा टाकायला हवा अशा प्रकारचं बंधन हे नाहीये. त्याच्यानंतर
कुठल्याही प्रकारचा शब्द ह्याच्यात आला नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची ती अट आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारचे शब्द की हा उमेदवार हवा असं सुद्धा तुम्ही मराठीत टाकू शकत नाहीत, किंवा हो हाच उमेदवार हवा अशा प्रकारचे कुठलेही शब्द हे चालत नाहीत. अशाने सुद्धा ही मतपत्रिका अवैध ठरू शकते. केवळ आणि केवळ हे आकडेच असतील तरच ती मतपत्रिका ही अवैध ठरू शकते. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं ते म्हणजे की एक आकडा हा आणखीन 4 लोकांसमोर तुम्ही टाकू शकत नाही. तुमचं पहिलं प्राधान्य आहे ते एकाच उमेदवाराला असलं पाहिजे. सी ला पण माझा एकच पहिलं प्राधान्य आहे, एफ ला सुद्धा माझं पहिलंच प्राधान्य आहे असं चालत नाही. एक हा आकडा केवळ एकाच उमेदवारासमोर असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मला केवळ दोघांनाच द्यायचं आहे मत, बाकीच्यांना मला द्यायचं नाहीये, तर तोही ऑप्शन तुमच्याकडे व्हॅलिड आहे. बाकीचे बॉक्स तुम्ही रिकामे सोडू शकता आणि केवळ ज्यांना तुमचं प्राधान्य आहे, जसं की आपण मगाशी सी ला आपलं पहिलं प्राधान्य ठेवलं होतं तसं ठेवून बाकीचे बॉक्स हे रिकामे ठेवू शकता. सगळे बॉक्स भरणं हे काही बंधनकारक नाहीये. आणि त्याच्यासोबतच कुठल्याही बॉक्समध्ये कुठल्याही प्रकारच्या खुणा या नसल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारची अशीही चिन्ह नसलं पाहिजे ज्याच्याद्वारे तुम्ही कुठले मतदार आहात ही गोष्ट कळेल. अशा प्रकारची कुठलीही गोष्ट या मतपत्रिकेत टाकली तर मात्र ती मतपत्रिका ही अवैध म्हणजेच बाद केली जाईल. याच्यासोबतच आणखीनही नियम जाणून घेऊया ज्याच्यामुळे तुमची मतपत्रिका म्हणजे त्या आमदाराची मतपत्रिका ही अवैध ठरू शकते. जसं की एक अंक दर्शवलेला नसेल म्हणजेच तो हे उमेदवार आहेत याच्यासमोर हा एक अंक दर्शवलेला नसेल आणि इतर कुठलीही गोष्ट असेल तर मात्र म्हणजे अंक सोडून इतर काहीही टाकलं तर ती मतपत्रिका ही अवैध ठरू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे एकाहून अधिक उमेदवारांच्या नावासमोर एक अंक दर्शवलेला असेल. जसं मी मगाशी म्हटलं सी ला सुद्धा पहिलं प्राधान्य दिलंय आणि ए ला सुद्धा पहिलं प्राधान्य दिलंय, ती मतपत्रिका अवैध ठरू शकते. त्याच्यानंतर अंक 1 अशा पद्धतीने दर्शवलेला असेल की कोणत्या उमेदवाराला तो लागू होतो याविषयी शंका निर्माण होईल. म्हणजेच ए आणि बी असे कॉलम आहेत आणि इथे कुठेतरी मध्येच असं अर्धवट टाकलेलं असेल तरी सुद्धा ती मतपत्रिका ही अवैध ठरू शकते. त्या बॉक्समध्ये जसं की हा आकडा आहे त्या बॉक्समध्येच तो आकडा आला पाहिजे तरच ती मतपत्रिका अवैध ठरेल. अशा पद्धतीने अधांतरी काहीतरी लिहिलेलं असेल तर ती मतपत्रिका ही अवैध ठरू शकते. इथे सुद्धा टिकमार्क करून तुम्हाला चालणार नाही किंवा अशी बरोबरची खूण करून तुम्हाला चालणार नाही. जो बॉक्स आहे त्याच्यामध्येच तुम्हाला तुमचं मत किंवा तुमचा जो प्राधान्य आहे तो त्या बॉक्समध्येच तुम्हाला लिहायचा असेल. अशा प्रकारे खुणा किंवा त्या नावासमोर काही करणं त्याने सुद्धा मतपत्रिका ही अवैध ठरेल. त्याच्यानंतर अंक 1 आणि 2, 3 इत्यादींसारखे इतर काही अंक देखील एकाच उमेदवारासाठी चिन्हांकित केले असतील. म्हणजेच सपोज आपण हा आता एवढ्या पुरता पकडूया की ई पुरता आपण बोलूया. ई हा तुमचा उमेदवार आहे ज्याचं तुमचं प्राधान्य आहे. इथेच एक लिहिणं, इथेच तिसरं पण प्राधान्य लिहिणं याने सुद्धा हे मतपत्रिका आहे ती अवैध ठरू शकते. एकासमोर एकच प्राधान्य अंक हा असला पाहिजे. त्याच्यानंतर पसंतीक्रम अंकांऐवजी शब्दांमध्ये दिला असेल. मगाशी मी उल्लेख केला एक आकडाच्या ऐवजी तुम्ही एक असा शब्द जर लिहिला असेल, जसं की इथे बी हा कॅन्डिडेट आहे आणि ते तुम्ही एक असं जर लिहिलं, जसं की एक इथे असं लिहिलं तरीही सुद्धा ही मतपत्रिका अवैध ठरेल. तिकडे आकडेच आले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्याद्वारे मतदार ओळखला जाऊ शकतो असं कोणतंही चिन्ह किंवा खूण करून चालणार नाही. म्हणजे सपोज मी एका पक्षाचा आमदार आहे आणि तशा प्रकारचे तिकडे चिन्ह दाखवणं, त्याचा पक्षाचं जे चिन्ह असतं ते तिकडे दाखवणं किंवा पक्षाचं सुरुवातीचं अक्षर लिहिणं या सुद्धा सगळ्या गोष्टी अमान्य आहेत. असे अंक दर्शवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या पेन व्यतिरिक्त इतर कुठलंही साधन वापरणं. मी अगदी सुरुवातीला उल्लेख केलेला होता की तुमची जी मतपत्रिका असते, जेव्हा मतपत्रिका ही दिली जाते आमदाराला त्यावेळेला त्याच्यासोबत एक पेन दिलेलं असतं आणि त्याच पेनद्वारे त्याने आपला जो प्राधान्यक्रम आहे किंवा जी बॅलेट पेपर आहे ते भरणं बंधनकारक आहे. इतर कुठलंही पेन, पेन्सिल कुठल्याही साधनाने ही मतपत्रिका भरली तर ती अवैध ठरू शकते. तर अशा प्रकारे विधिमंडळात वोटिंग जे आहे ते होत असतं आणि हे सगळे नियम आहेत जे पाळणं आमदाराला बंधनकारक आहे. अदरवाईज ते मत जे आहे ते अवैध ठरू शकतं आणि त्याचा फटका त्या उमेदवाराच्या विजयावर सुद्धा होऊ शकतो. अशाच प्रकारे राज्यसभा निवडणुकीनिमित्त अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक महाराष्ट्रात होते आणि त्याच्यामुळेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारे रिपोर्ट्स हे तुम्ही मुंबई तकवर पाहू शकता. विधिमंडळाचे महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्यासोबत सुद्धा आम्ही एक इंटरव्ह्यू केलेला आहे ज्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्न जे आता नागरिकांना पडतात त्याची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. त्यासाठीच तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बेल आयकॉन दाबू शकता जेणेकरून आम्ही जेव्हा लाईव्ह येऊ सगळे अपडेट्स घेऊन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.